आपल्या सोबत राम कदम जोडले जात आहेत। राम कदमजी, मुख्यमंत्री आज राज ठाकरेंशी भेट घेत आहेत। आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा माध्यमांनी प्रेक्षकांना दाखवलेले आहेत। दोन्ही नेत्यांनी राजकीय भूमिका सुद्धा एकमेकांच्या प्रति स्पष्ट केलेल्या आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक समोर असताना, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे। भेटीचं नेमकं कारण तुम्हाला माहिती आहे का? भेटीचं नेमकं कारण माहित नाही, पण दोन मोठे राजकीय नेते त्यांनी एकत्र भेटू नये असा काही संकेत आहे का? राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी यांचं मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि दोन समविचारी पक्ष आहेत। त्यांचाही पक्ष हा हिंदुत्ववादी विचार मांडतो आणि आमचाही पक्ष हा हिंदुत्ववादी विचार मांडतो। तर त्याच्यामुळे महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती राहिली आहे की जरी करता दोन वेगळे पक्ष असले तरी त्या पक्षाचे नेते भेटत असतील, पण भेटीचं नेमकं काय कारण, काय मुद्दे या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय देवेंद्रजी आणि स्वतः माननीय राजसाहेब ठाकरे हेच त्याबाबत स्पष्टता देऊ शकतील। पण याला निवडणुकीशी जोडणं किंवा अन्य काही गोष्टींशी जोडणं हे काही योग्य ठरणार नाही। आदरणीय देवेंद्रजींची सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये एक अशी प्रतिभा निर्माण झालेली आहे की देव माणूस आणि सगळ्यांची कामं करणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे आणि ते सगळ्यांनी म्हणजे अजात शत्रू आहेत। सर्वच राजकीय पक्षातले नेते सगळ्यांचीच कामं करतात, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांना सामावून घेतात। राज्याचं नेतृत्व करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही भूमिका आदरणीय देवेंद्रजींची आहे। राम कदमजी, मात्र राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं, जेव्हा शिंदेचे अनेक नेते हे शिवतीर्थवर त्यांना भेटायला जायचे, माध्यमांनी सुद्धा त्यांच्या असे प्रश्न केले होते की इतक्या भेटीगाठी का होत आहेत, तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की शिवतीर्थवर चहा कॉफी प्यायला जर कोणी येत असेल तर मी त्यांना नाही म्हणत नाही। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची सुद्धा मैत्री, जसं मी मगाशी म्हटलं की ती सर्वश्रुत आहे, माध्यमांनी ती अनेकदा समोर दाखवलेली आहे। कधी निमंत्रण मिळालं शिवतीर्थवरनं तर मुख्यमंत्री किंवा तुम्ही सुद्धा राज ठाकरेंकडे जाल शिवतीर्थवर चर्चा करण्यासाठी, चहा पिण्यासाठी, आणि त्याच्यामधून सुद्धा अर्थातच काही राजकीय चर्चा पुढे येऊ शकतील। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा सांगेन की आपली एक राजकीय संस्कृती आहे, पक्षाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध असतात आणि ते व्यक्तिगत संबंध माननीय राजसाहेबांनी, आदरणीय देवेंद्रजींनी हे वारंवार सांभाळलेले आहेत आणि ते सांभाळले पाहिजे। आणि मी तर राजसाहेबांबरोबर 5 वर्ष काम केलंय, त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात, अनेक गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत। तर त्याच्यामुळे आदरणीय राजसाहेबांनी कोणालाही बोलवलं तर निश्चितपणे त्यांचा एक आदर सन्मान आहे, कोणीही जाईल। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना एक राजकीय मत परिवर्तन असं सुद्धा होतं आहे किंवा राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की कुठेतरी एकनाथ शिंदे किंवा भाजपचे अनेक नेते यांना धडकी भरली आहे का? कारण हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर कदाचित काही राजकीय पक्षांना त्याचा फटका देखील मिळू शकतो, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या भेटीगाठी सुरू आहेत। मी माझं एक व्यक्तिगत मत मांडतो, हे काही पक्षाचं मत नाही। की मला सांगा की उद्धव ठाकरेंचा पक्ष 90% माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे गेला, हे मान्य करावं लागेल। उरले सुरलेले जे आहेत, जर ते राजसाहेबांबरोबर त्यांचा पक्ष गेला तर राजसाहेबांचा स्वतःचा करिश्मा, त्यांची भाषण करण्याची पद्धत, त्यांची सडोतोड मुलाखत, या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचा जो करिश्मा आहे त्याचे उरले सुरलेले 10% जे उद्धव गटाकडे आहेत ते देखील मनसेच जातील। तर त्याच्यामुळे चर्चा वगैरे ठीक आहे, कुणी कुठे जावं त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, पण मला एक तटस्थ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की एक तर त्यांची विचारधारा वेगळी आहे। उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे त्यांनी नाचवले। माननीय राजसाहेब ठाकरे हिंदुत्ववादी विचारधारेचे आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन चाललेत। तर त्याच्यामुळे एक तर विचारधारा आणि दुसरी उरले सुरलेले उबाटाचे कार्यकर्ते मनसेच्या प्रभावाखाली जातील, मनसेच जातील ही भीती, या दोन गोष्टीमुळे मला वाटत नाही ते गणित जुळेल, पण जुळलं तरी ठीक आहे, त्यांचा विषय व्यक्तिगत। नक्कीच, पण या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं तुम्हाला? भाजपला असं वाटतं? त्यांचे पक्ष आहेत, आम्हाला वाटणं न वाटणं असून काय, तर त्यांचे पक्ष आहेत। पण मुळामध्ये मला सांगा की राजसाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे, तर मनसेच्या मतदाराला आणि कार्यकर्त्यांना ते आवडेल का? नाही आवडणार। आता उद्धव ठाकरे काँग्रेसच्या
मांडीवर जाऊन बसलेत सोनिया गांधी राहुल गांधींच्या, ते आवडणार का माननीय साहेबांना? नाही आवडणार. त्यांच्या मतदाराला आवडेल का? नाही आवडणार. तर त्याच्यामुळे बोलण्यापुरतं चर्चेपुरतं ठीक आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारावर येत नाहीत तोपर्यंत ही युती होईल असं मला वाटत नाही. नक्कीच रामकदमजी, धन्यवाद या दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर सध्या हॉटेल ताज लँडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होते आहे.